रोजी प्रतीक दिलीप मांटे वय 29 वर्ष यांनी चिपळूण पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली की TWJ असोसिएट्स ही जी कंपनी आहे, आर्थिक गुंतवणुकीची कंपनी, या कंपनीने त्यांची फसवणूक केलेली आहे. आणि सदर FIR मध्ये त्यांनी ज्या तक्रारीमध्ये दिलं की त्यामध्ये त्यांची बहीण व त्यांनी यामध्ये साधारण 25 लाखापर्यंतची गुंतवणूक केली. आणि जेव्हा गुंतवणूक केली तेव्हा या कंपनीचे सर्वेसर्वा समीर नार्वेकर आणि त्यांची पत्नी नेहा नार्वेकर हे त्या कंपनी सर्वेसर्वा होते. यांनी सर्व ठेवीदारांना या लोकांकडून ठेवी गोळा केल्या. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की 10 लाखापर्यंत सर्वसाधारण तुम्ही जर ठेव ठेवत असाल तर महिन्याला 3% रकमेने त्याचा परतावा देण्यात येईल, व्याज देण्यात येईल. आणि जर त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर 4% देखील परतावा ते देता येईल. सुरुवातीला काही दिवस त्यांनी परतावा दिल्याचे इथे सांगतायत, परंतु त्यानंतर पुन्हा त्यांनी असं कुठलीही रक्कम परत देण्याचं टाळलं. आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी सातत्यानं पाठपुरावा करणं सुरू केलं. आणि शेवटी जेव्हा त्यांना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही असं समजल्यानंतर त्यांची फसवणूक झाली. तर त्यानंतर त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. सदर या गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपींच्या विरुद्ध प्रथमदर्शनी हा गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये TWJ कंपनीचे अध्यक्ष समीर सुभाष नार्वेकर, त्यांच्या पत्नी नेहा नार्वेकर आहेत. त्या कंपनीमध्ये काम करणारे किंवा तिथे मॅनेजमेंट करणारे संकेत रामकृष्ण घाग आणि सिद्धेश शिवाजी कदम या 4 लोकांच्या विरुद्ध यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, या गुन्ह्याच्या संदर्भात किंवा या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात अजून कोणी तक्रार करणार आहे किंवा आपण जनतेला काय सांगू शकतो? नाही, याबाबत जे यापूर्वी काही अर्ज आले असतील तर आम्ही प्रथम त्या गुन्ह्यामध्ये सर्व समाविष्ट करून घेऊ. आणि यामध्ये अजूनही तक्रार असं सांगणं आहे की बऱ्याच लोकांनी यात गुंतवणूक केलेली आहे. जे कोणी यामध्ये पीडित असतील, गुंतवणूक केलेली आहे आणि ज्यांची फसवणूक झालेली आहे, अशा लोकांना यामध्ये आमचं आव्हान आहे की त्यांनी याप्रमाणे तक्रारी द्याव्यात. आमच्या जिल्ह्यात कुठल्याही पोलिसांना जरी तक्रारी दिल्या त्यांनी तरी आम्ही त्या संबंधित गुन्ह्यामध्ये त्या तक्रारी आम्ही वर्ग करून तो तपास करू. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.